हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 6 मार्च 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स यूट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो ॲज वी डिस्कस्ड इन प्रिव्हियस इन्साइट्स, तुम्ही काल बघितलंच असेल. सो आपल्याला दोन्ही दिशेत मुवमेंट मिळण्याची शक्यता या ठिकाणी आपण काल डिस्कस केली होती आणि सेम तसंच काहीसं घडताना तुम्हाला बघायला मिळालंय. सो प्राइस रिट्रेस पण झाली नाही, त्यानंतर पूर्ण प्राइस रिकवर करून वरच्या लेवल्सला क्लोज झाली. बट एक महत्वाची गोष्ट अजून आपण डिस्कस केली होती की जी की बुलिश कॅन्डल तुम्हाला दिसते, त्यानंतर फॉलोअप अतिशय महत्वाचा आहे. तर एक स्ट्रेंथ ह्या लेवल्सला दिसून येत नाहीये स्पेशली निफ्टीमध्ये. आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक मोमेंट आला होता अपसाईड, तुम्ही बघू शकता एक छान स्पाइक अपसाईड मिळालं, बट त्यानंतर फॉलोअप कुठेही बघायला मिळालं नाही बँक निफ्टीमध्ये सुद्धा. सो यस, मिड कॅप पार्टिसिपेट करत नाहीयेत, IT सेक्टर थोडंसं लॅग करत आहे त्यात, त्यानंतर FMCG सेक्टर लॅग करत आहे. सो जे की हेवी वेट्स आहेत ते थोडंसं कुठेतरी पार्टिसिपेट करत नाहीयेत आता ह्या लेवल्सला. सो त्यामुळे मे बी आपल्याला स्ट्रेंथ दिसत नाहीये. फक्त मेटल्स आणि ऑटो सेक्टर या ठिकाणी मार्केटला वर ट्रॅक करत आहे. सो ज्यावेळी हे सगळे सेक्टर्स बेरिश होतील तर आपण एक फॉल सुद्धा अचानक बघू शकतो मार्केटमध्ये, नो डाऊट. तर याच सगळ्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करूया की आज कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. त्यापूर्वी जर बघितलं US मार्केट्समध्ये काय झालंय, तर आपण हे वारंवार डिस्कस करतोय की US मार्केट्स खूप छान परफॉर्म करत आहे, बट एक करेक्शनची गरज नक्की US मार्केट्सला आहे. सो US मार्केट्समध्ये करेक्शन ड्यू आहे. सो ते करेक्शन आपल्याला बघायला मिळू शकतं आणि तुम्ही काल बघा एक गॅप डाऊन ओपनिंग तुम्हाला बघायला मिळाले आणि त्यानंतर जे काय आहे जे इंडायसेस जे आहेत ते चांगल्या एक्सटेंट ला निगेटिव्ह मध्ये क्लोज झाले. सो S&P 1% निगेटिव्ह, डाउजन्स ऑल्सो 1% निगेटिव्ह आणि नॅसडॅक जवळपास 1.80% या ठिकाणी लोअर लेवल्स येऊन क्लोज झालेला आपल्याला काल बघायला मिळालं. त्या उलट जर आपण बघितलं, डॉलर इंडेक्स अजून सुद्धा फ्लॅट ट्रेड करतो आणि 10 इयर्स बॉन्ड सुद्धा फ्लॅटच ट्रेड करतात. तर मग US मार्केटमध्ये काल हे फॉल येण्याचं की कारण असू शकतं, तर मे बी नाही, एक प्रॉफिट बुकिंग सुद्धा असू शकते आणि जे करेक्शन ड्यू आहे तर तेच आपल्याला काल बघायला मिळालं मे बी. ओके, तर US मार्केट्स कडनं थोडंसं निगेटिव्ह बायस या ठिकाणी आपल्याला पास होतोय आज. त्यानंतर जर आपण व्होलॅटिलिटी इंडेक्स बघितलं तर व्होलॅटिलिटी काल जे की थोडंसं अपसाईड मुवमेंट आली, त्यानंतर व्होलॅटिलिटी थोडंसं खाली आली, जे एक बुलिश मार्केटसाठी एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो, एक चांगलं सिग्नल आहे. आणि त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी बघितलं कुठे ट्रेड करताय, तर गिफ्ट निफ्टी सध्या 22,429 या लेवलच्या आसपास ट्रेड करते, जे आपल्याला थोडंसं गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन सजेस्ट करते. आज आपण थोडंसं गॅप डाऊन सोबत किंवा फ्लॅट या ठिकाणी आज ओपन करू शकतो. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेमवर आज आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. आज बँक निफ्टीची एक्सपायरी सुद्धा आहे. सो लेवल्स ऑलरेडी ड्रॉ केलेले आहेत, आपल्याला माहिती आहे. हा एक ऑल टाइम हाय या ठिकाणी रिसेंटली निफ्टीने बनवला आहे, तो आहे 22,450 या लेवलच्या आसपास किंवा 22,440. त्यानंतर जर बघितलं आपण की हा एक एक्स्ट्रीम सपोर्ट आहे, खूप इम्पॉर्टंट सपोर्ट आहे प्राइससाठी 22,280. ओके, 22,300 किंवा 22,280 हा एक फार महत्वाचा सपोर्ट या ठिकाणी निफ्टीसाठी आहे. आणि निफ्टी या झोनला काल टेस्ट केलं, जसं काल गॅप डाऊन थोडंसं ओपन झाली निफ्टी, त्यानंतर थोडंसं रिकवर करून एक रेंज बनवली आणि त्या रेंजचा नंतर ब्रेकडाऊन केला. सो निफ्टी काल जास्त बेरिश होती ॲज कम्पेअर्ड टू बँक निफ्टी. ओके, बँक निफ्टीने थोडं काल आउट परफॉर्म करताना आपल्याला दिसली. तर त्याचं कारण असं आहे की मी जसं सांगितलं की IT सेक्टर खाली असल्यामुळे निफ्टी थोडंसं बेरिश होती. सो त्यानंतर एक लोअर लो बनवून परत प्राइसने छान रिकव्हरी सुद्धा आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळाली. तर आज महत्वाचं काय की तुम्हाला जर कधी हा हाय आणि हा एक लो तुम्हाला या ठिकाणी मार्क करायचा आहे. सो प्राइस आज यामध्येच कुठे ओपन झाली तर तुम्हाला बघायचंय की प्राइस कुठे अप्रोच करते. सो प्राइस जर कुठे इथे फ्लॅट ओपन झाली, कुठेही ओपन उद्या, आणि प्राइस जर वर गेली आणि ह्या लेवलच्या आसपास जर तुम्हाला टाइमपास करताना दिसली, तर नक्की प्राइस मध्ये स्ट्रेंथ आहे आणि इथनं पुढे तुम्ही थोडंसं ब्रेकआउट होताना सुद्धा प्राइस मध्ये बघू शकता. ओके, तर ह्या प्रकारे काही प्राइस ऍक्शन घडू शकते. त्यानंतर जर सेकंड थिंग, जर प्राइस कुठे ओपन झाली नाही, ह्या लेवल्सला जर ब्रेक करते आणि इथे रिटेस्ट होतोय, तर डेफिनेटली परत या लोअर लेवलचं जे आहे टार्गेट तुम्ही या ठिकाणी निफ्टीमध्ये घेऊ शकता. सो ही लेवल फार अतिशय महत्वाची. सो 20,340 किंवा 20,310 ही लेवल पण ज्यावेळी ब्रेक होईल तर आपण एक परत नवीन लो निफ्टीमध्ये या ठिकाणी आज बघू शकतो. सो यासाठी सुद्धा तुम्हाला ट्रेड करता येईल. सो शॉर्ट पोझिशन्स बिल्ड करा, बट थोडंसं जे आहे कन्फर्मेशन नंतर एक फेक ब्रेकआउट असं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं. फेक ब्रेकडाऊन, प्राइस खाली याला ब्रेक करायला आणि त्यानंतर परत वर निघून जाईल, हे सुद्धा होऊ शकतं. सो एक रिटेस्ट होऊ द्या
आणि त्यानंतर मग तुम्हाला ट्रेड करायचा आहे. सो वेट फॉर द राईट ऑपॉर्च्युनिटी. आणि त्यानंतर जर आपण बँक निफ्टीमध्ये जर बघितलं, बँक निफ्टीमध्ये सुद्धा बँक निफ्टी थोडंसं डेफिनेटली पॉझिटिव्ह, आज एक्सपायरी आहे तर त्यामध्ये थोडंसं व्हॉलॅटिलिटी तुम्ही आज एक्सपेक्ट करू शकता बँक निफ्टीमध्ये. सो अनलेस जोपर्यंत 47,500 खाली ब्रेक होत नाही, 47,500 जर डाऊन साईड ब्रेक होऊन जर सस्टेन झालं 15 मिनिट, तर नक्की बँक निफ्टीला परत आपण 47,100 किंवा 47,200 आणि 47,100, 47,000 या लेवल्स पर्यंत बँक निफ्टीला परत खाली येताना आपण नक्की बघू शकतो. बट हा, बँक निफ्टी जर या ठिकाणी या लेवल्स 47,500च्या वर जेवढे जास्तीत जास्त वेळ ट्रेड करेल आणि 47,700च्या आसपास ट्रेड करेल, तेवढे चान्सेस आहेत की बँक निफ्टी हे ब्रेक करून आपल्याला 47,900 आणि 48,000 हे दोन टार्गेट्स आजकडे या ठिकाणी देऊ शकतं. ओके. सो आता त्यानंतर फिन निफ्टी जे फायनान्शियल्स आहेत ते थोडंसं लॅग करतात. त्याचं कारण असं आहे की जे आहे RBIने मागे जसं पेटीएम वरती बॅन आणला काही ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी, तसंच त्यानंतर मोस्ट ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स वरती त्यांनी तीच कारवाई केलेली आहे. तर त्यामुळे लोकांचा जो कल आहे तो थोडासा पब्लिक सेक्टर बँक्सकडे वाढलेला म्हणजे मध्यंतरी दिसून आलाय. आणि यामुळे फायनान्शियल स्टॉक्स जे आहेत ते थोडंसं कुठेतरी या ठिकाणी लॅग करतायत. आणि त्यामुळे हे एक थोडीशी शक्यता असू शकते की फायनान्शियल सेक्टर जे आहे ते फिन निफ्टी जे आपण ज्याला म्हणतो, जे इंडेक्स आहेत, तर ते मे बी थोडंसं सपोर्ट करणार नाही. आणि ते जर सपोर्ट नाही करणार तर बँक निफ्टी सुद्धा थोडंसं मग जो मोमेंटम आपण एक्सपेक्ट करतो बँक निफ्टी तो आपल्याला मिळणार नाही. सो आणि याचं कारण अजून एक असं होऊ शकतं की मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये स्पेशली तुम्हाला एक फॉल बघायला मिळू शकतो. कारण हे कारण असू शकतं मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये फॉल येण्याचं. आणि जर मिड कॅप स्टॉक्स जर फॉल करतील तर निफ्टीला पण खाली त्यासोबत यावंच लागेल. आणि जर निफ्टी जर ट्रॅक झाली तर बँक निफ्टी कसं आउट परफॉर्म करेल. सो हे सगळं कुठेतरी थोडंसं इंडेक्स मॅनेजमेंट पण सुरू असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. सो तुम्हाला थोडंसं जपून या ठिकाणी ट्रेड करायचं आहे. एक ज्या प्रकारे जिथे मोमेंटम येईल त्या ठिकाणी तुम्हाला त्या राईट मोमेंटमसाठी थोडंसं वेट करायचं, आणि जसं मोमेंटम आला तर त्यासाठी तुम्ही या ठिकाणी ट्रेड करू शकता. सो जर डेटा बघितला आपण, डेटा निफ्टीचा 0.9 PCR दिसतोय, जो की आपल्याला या ठिकाणी थोडासा बुलिश आहे बट न्यूट्रल साईन सुद्धा आहे. सो जोपर्यंत एक इम्पॉर्टंट लेवल्स वर किंवा खाली ब्रेक होत नाही तोपर्यंत थोडंसं तुम्ही ट्रेड अवॉइड करा. आणि राईट ऑपॉर्च्युनिटी साठी तुम्हाला काय करायचं आहे, वेट करायचं. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही ट्रेड करत असाल तर ऍट द मनी आणि इन द मनी स्ट्राईक प्राइस सोबतच ट्रेड करा. ओव्हर एक्सपोज करू नका, काहीही क्वांटिटी बाय करू नका. जी क्वांटिटी तुमच्या रिस्क अँड मनी मॅनेजमेंट मध्ये फिट होते त्याच क्वांटिटी सोबत तुम्हाला ट्रेड करायचं आहे. अँड यस, एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.